नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 6व्या टप्प्यासाठीचं मतदान सुरू. दुपारी 1 वाजेपर्यंत 39% मतदान. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांचे रोड शो. असुरक्षिततेचं सावट झुगारून देत मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 69% इतकं भरघोस मतदान. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक. पूरक विधेयक नियमांना अंतिम स्वरूप देण्यासंदर्भात चर्चा होणार. महाराष्ट्रात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी राज्य सरकार 1000 कोटींचा निधी देणार. मुख्यमंत्री फडणवीस. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळपर्यंत होणार अंत्यसंस्कार. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खराब सुरुवात. आघाडीच्या फलंदाजांनी केली निराशा. आता सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी आज सकाळी मतदान सुरू झालं. दुपारी 1 वाजेपर्यंत 39% मतदान झालं आहे. उत्तर प्रदेशात पूर्व भागातल्या महाराजगंज, कुशीनगर, गोरखपूर, देवरिया, आझमगड, मऊ आणि बलिया या 7 जिल्ह्यांमध्ये 49 मतदारसंघात आज 6व्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या टप्प्यात 575 पुरुष उमेदवार तर 60 महिला उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्व पक्षांचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी आज वाराणसीमध्ये पोहोचले. पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये रोड शोची सुरुवात केली. यानंतर पंतप्रधानांनी काशी विश्वेश्वर तसंच कालभैरव मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. या प्रचार मोहिमेत पंतप्रधान जौनपूर आणि वाराणसी इथल्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. दरम्यान समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही रोड शो होत आहे. बसपा अध्यक्ष मायावतीही आज अनेक सभांना संबोधित करणार आहेत. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. असुरक्षिततेचं सावट झुगारून देत मतदारांनी उत्साहानं निवडणूक प्रक्रियेला प्रतिसाद दिला. दुपारी 1 वाजेपर्यंत 69% मतदान झालं. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 6 जिल्ह्यात 38 मतदारसंघात कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात मतदान सुरू आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत 11वी बैठक सुरू आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. यावेळी जीएसटी संबंधी केंद्रीय, राज्य तसंच एकात्मिक कायद्यांवर चर्चा करून त्यांना अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 2ऱ्या टप्प्यात हे विधेयक मांडलं जाऊ शकेल. महाराष्ट्र सरकारनं आज संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसंदर्भातल्या प्रस्तावित धोरणाचा आराखडा सादर केला. मुंबईत झालेल्या डिफेन्स अँड एरोस्पेस मेक इन महाराष्ट्र या विषयावरच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आराखडा मांडला. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. या क्षेत्राद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्यानं हे धोरण आखण्यात येणार आहे. या क्षेत्राला चालना मिळावी म्हणून राज्य सरकार 1000 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या क्षेत्रात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहनही देण्यात येईल असं ते म्हणाले. या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीतून 1 लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील. तसंच या क्षेत्रासाठी $5 अब्ज गुंतवणूक लागेल असंही फडणवीस यांनी सांगितलं. संरक्षण आणि एरोस्पेस व्यवसायासाठी राज्यात पूरक तंत्रज्ञान उपलब्ध असून अनेक मोठ्या कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. या नव्या धोरणाचा राज्याला निश्चितच फायदा होईल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांचा पार्थिव देह आज संबंधितांनी ताब्यात घेतला.
हत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपीला जोवर पकडण्यात येत नाही तोवर त्यांचा पार्थिव देह स्वीकारणार नाही अशी मागणी संबंधितांनी केली होती। डॉक्टर किरवले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। या प्रकरणी योग्यरित्या तपास करून आरोपीला अटक केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं। डॉक्टर किरवले यांची काल कोल्हापुरात त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली। व्यक्तिगत वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे। या प्रकरणी प्रीतम पाटील हा संशयित फरार असल्याचं समजतं। डॉक्टर किरवले हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत होते। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या हत्येचा निषेध केला असून गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडून शिक्षा करावी असं म्हटलं आहे। मुंबई महानगरपालिकेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आता 8 मार्चला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वरकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। महाडेश्वर वांद्रे पूर्वचे नगरसेवक आहेत, तर उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे। दुसरीकडे भाजपानंही राजकीय समीकरणं जुळवायला सुरुवात केली आहे। शैलजा गिरकर आणि प्रकाश गंगाधर यांची नावं महापौर पदासाठी चर्चेत असून भाजपा उमेदवार निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। या निवडणुकीत मनसे भाजपाला साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काँग्रेसही महापौर पदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता असून महापौर पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे। 6 नगरसेवक असलेल्या समाजवादी पक्षाचे रईस शेख हेही महापौर पदासाठीचे उमेदवार असतील असं समजतं। राज्यातल्या 10 महानगरपालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राजकीय पक्षांनीही महापौर पदासाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू केली आहे। ठाण्यात येत्या सोमवारी महापौर पदाची निवडणूक होणार असून त्यासाठी शिवसेना आणि भाजपानं कंबर कसली आहे। नाशिकमध्ये महापौर पदाची निवडणूक 14 मार्चला आहे। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 मार्चपर्यंत आहे। नाशिक महानगरपालिकेत 122 पैकी 66 जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। पुण्यात महापौर पदाची निवडणूक 15 मार्चला तर पिंपरी चिंचवडच्या महापौर पदाची निवडणूक 14 मार्चला होणार आहे। भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे औरंगाबाद इथं राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आज आयोजन करण्यात आलं होतं। विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली। या रॅलीतून विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश दिला। राष्ट्रीय जनजागृती अभियानात आरोग्य विभागातर्फे 300 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। महिला आणि बालकल्याण विभागातर्फे पौष्टिक आहार प्रदर्शन भरवण्यात आली होती। सकस आहारविषयी ग्रामीण महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली। पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान अवगत व्हावं या दृष्टीनं केळवे इथे आज ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधन विभाग संचालक डॉक्टर उत्तम महाडकर, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल आदी यावेळी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अद्ययावत साधनांच्या सहाय्यानं शेती आणि फलोत्पादन करावं असं आवाहन तज्ज्ञ व्यक्त्यांनी यावेळी केलं। या ठिकाणी आधुनिक कृषी अवजारं, कृषी पंप आदींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। पुण्यातल्या बालेवाडी इथं रोबोकॉन नॅशनल 2017चं आज आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मायसर्स MIT महाविद्यालयातर्फे मुंबई दूरदर्शनचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना भारतीय संस्कृती दर्शन जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। महाविद्यालयाचे प्रमुख विश्वनाथ कराड यांच्या हस्ते शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। शर्मा यांच्या पत्नी आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले शिवाजी फुलसुंदरही यावेळी उपस्थित होते। 2001 साली जेव्हा रोबोकॉनला सुरुवात झाली तेव्हा फक्त 2 महाविद्यालय यात सहभागी झाली होती।
आता मात्र या खेळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं असल्याचं आपल्याला आनंद आहे अशी भावना शर्मा यांनी व्यक्त केली। आज झालेल्या अंतिम सामन्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय पुणे यांनी MIT महाविद्यालयाला हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। विजेत्या संघाला टोक्यो इथे होणाऱ्या रोबोकॉन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं पहिल्या टप्प्याचं 47% काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे। या प्रकल्पासाठी 20,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर तो पूर्ण होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं। या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। या महामार्गाच्या दुतर्फा आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 1% इतकी रक्कम खर्च केली जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं। तसंच सावित्री पुलाच्या कामाबाबत समाधानी असल्याचं ते म्हणाले। विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांना काल मुंबईत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। 2015 आणि 2016 या 2 वर्षांसाठीचे हे पुरस्कार असून कृषी तंत्रज्ञान, रासायनिक तंत्रज्ञान, जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातल्या 20 शास्त्रज्ञांचा यावेळी गौरव करण्यात आला। विविधलक्षी औद्योगिक संशोधन केंद्राच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं मानवी जीवनातलं महत्त्व सांगत सुरेश प्रभू यांनी उपस्थित शास्त्रज्ञांचं कौतुक केलं। विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडवताना दुसरी समस्या निर्माण होऊ नये याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं। अनुत्पादित मालमत्तेसंदर्भात बँकांनी गंभीर राहावं, कर्ज मंजूर करताना काळजी घ्यावी असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आहे। ते काल मुंबईत 12व्या वार्षिक बँकिंग परिषदेत बोलत होते। दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन क्षेत्रात अर्थव्यवस्थेला गती देण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले। यावेळी येस बँकेला सर्वोत्कृष्ट सोशल बँकेचा पुरस्कार देण्यात आला। नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे आज युवक शेतीपासून दूर जात आहेत। तसंच तरुणांमध्ये शेतीविषयीची आवड कमी होताना दिसत आहे। मुलांमध्ये लहान वयापासूनच शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी सोलापूरच्या एका जिल्हा परिषद शाळेनं अभिनव उपक्रम राबवला आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या वखारी इथल्या बागल वस्तीतली ही जिल्हा परिषद शाळा शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी या शाळेनं विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच शेतीचे धडे द्यायला सुरुवात केली आहे। मुलांनी शाळेच्या आवारात प्लॉट तयार करून त्यात मका, हरभरा, कांदा, लसूण, गहू, कोथिंबीर याची लागवड केली आहे। त्याला दररोज पाणी घालून ते आपल्या पिकांची जोपासना करताना दिसतायत। आम्ही शाळेत येऊन 1 तास झाडांना पाणी घालतो, झाडांना खते घालतो। तसेच आम्हाला धड्यात काही येते, तसेच बाई आम्हाला बाहेर घेतात आणि मेथी, कोथिंबीर याविषयी आम्हाला माहिती सांगतात। आम्हाला मॅडम शेती करायला शिकवतात, शाळेचा अभ्यास शिकवतात, विज्ञान शिकवतात, परिसर शिकवतात, पिकाची वाढ कशी व्हायची, त्याला औषधे कोणची द्यायची, अजून त्याला खत कोणचा द्यायचा असेही शिकवतात। त्याला कोणचं कीटक आलं ते बघायचं। शेतीविषयीचं प्रात्यक्षिक करण्याची संधी मुलांना शाळेतच मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचं वातावरण दिसत आहे। मॅडमचं पण सहकार्य असतं, पण इंटरनेटच्या युगात ह्या लहान मुलांना शेतीविषयी ज्ञान मिळते हे पाहून आम्हाला पण बरं वाटतं। जरा या आम्हाला शिकवण्याची गरज नाही त्यांना शेतीविषयी माहिती। वखारी इथल्या जिल्हा परिषदेनं हाती घेतलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी तर ठरेलच, शिवाय या उपक्रमामुळे भविष्यात तरुण पिढी मोठ्या संख्येनं शेतीकडे वळू शकेल। शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या पारदर्शकतेच्या सूचना मान्य असून आपली लढाई ही महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीच नव्हती असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे। पुणे विभागीय बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते।
यंदा कृषी क्षेत्राबरोबरच रोजगार आणि कौशल्य विकासावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार आहे असं ते म्हणाले. रोजगारासंदर्भात जिल्हा स्तरावर काम व्हावं या दृष्टीनं कौशल्य विकास केंद्र स्थापन व्हावीत यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. रोजगार हा मुद्दा घेऊन त्याला अनुषंगिक सर्व गोष्टी म्हणजे उद्या त्याच्या संदर्भात कौशल्य विकास आहे, आपल्या जिल्ह्याचा बचत गटाचा प्लॅन आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये छोटे उद्योग छोटे रोजगार निर्माण करण्याचा विषय असेल, कुठं मत्स्य व्यवसायासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये काही काम करता येतं, साताऱ्यासारख्या ठिकाणी पर्यटनाच्या संदर्भात आपण उत्तम काम करू शकतो, तर काही ठिकाणी फलोत्पादन मध्ये करू शकतो. आता आपण कोकणात गेलो तर काजू त्याचं प्रोसेसिंग आहे. आज काजूसाठी ड्रम प्रोसेसिंग इतकी सुंदर प्रोसेसिंग आहे की जे काजू स्वादिष्ट होतात, पण त्याला लागणारा कच्चा माल आपल्याला उपलब्ध होत नाही, आफ्रिकेतून येतो. तर त्या जिल्ह्याची अनुषंगिक जी काही साधारणतः भौगोलिक परिस्थिती आहे, नैसर्गिक परिस्थिती आहे, कृषी परिस्थिती आहे, त्यातून काय रोजगार निर्माण होऊ शकतो हे जास्त चांगल्या पद्धतीने राज्यातून आम्ही ठरवण्याच्या ऐवजी त्या जिल्हा स्थानावर त्यांना चांगल्या पद्धतीने ठरवता येईल. सध्या बीटी बियाणाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न आहेत. या बियाणांमुळे पर्यावरणाला धोका नाही, उलट त्यामुळे उत्पादकता वाढते असं मत शेतकरी नेते अजित नरदे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. वनराईच्या वतीनं आयोजित वैचारिक द्वंद्व या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली तर देशातला शेतकरी अधिक सक्षम होईल आणि तरुणही मोठ्या संख्येनं शेतीकडे वळतील असा विश्वास अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या निमलग इथं काल पोलिसांनी सुमारे 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटख्याचा ट्रक हैदराबादहून सुरतला जात होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हा मुद्देमाल पकडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी ही कारवाई केली. हिरा गुटखा आणि तंबाखूचा ट्रक चाललेला अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यावरनं आज 5:30 वाजता नगर बायपासला सापळा रचून गाडी पकडलेली आणि जवळपास 2 कोटीचा माल पकडण्यात आलेला. ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेतलेले. पोलीस तपासानंतर कायदेशीर कारवाई करून करीत आहे. त्याच्यामध्ये अन्न आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही आता संयुक्त कारवाई करीत आहोत. प्रत्येक व्यक्तीनं आणि प्रत्येक गावानं स्वच्छता पाळायचा निर्धार केला तरच स्वच्छता अभियान पूर्णपणे यशस्वी होईल असं मत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं. या जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या भादवड इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे आयोजित आरोग्य जनजागृती अभियानाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. सरकारच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी याकरता हे अभियान राबवण्यात आलं. आरोग्याबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी याचंही मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं. या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसंच सुदृढ बालक स्पर्धेमधल्या विजेत्यांना गौरवण्यात आलं. तसंच या अभियानात उत्तम कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीनं मेक इन इंडिया अंतर्गत नागपूरमध्ये काल राष्ट्रीय अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह उपस्थित होते. खासगी क्षेत्रातून मिळणारा प्रतिसाद, यासंदर्भात दिले जाणारे परवाने, मनुष्यबळ आणि परदेशी गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या व्यतिरिक्त आयुध निर्माण करणाऱ्या बोर्डाकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मितीचं विश्लेषण तसंच त्यात येणाऱ्या समस्यांविषयी माहितीही देण्यात आली. लष्कराच्या 22व्या DGQA आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2016-17चं पुण्याजवळ खडकी इथं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण विभागानं 22व्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात दक्षिण विभागानं पूर्व विभागावर 25-17, 25-22 आणि 22-11 असा विजय मिळवला.
पूर्व विभागातर्फे कृष्णांदी घोष, कौस्तुभ चटर्जी आणि अनिल बंग यांनी सामना जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले. दक्षिण विभागाच्या जगदीश, टी.जे. शंकर आणि विश्वनाथ यांनी चमकदार खेळ केला. ब्रिगेडियर कुलकर्णी, ब्रिगेडियर अजय कुमार दास, अशोक व्ही. शिंदे, कर्नल वाय.सी. पांडे, कर्नल दीपक महाजन आणि डॉक्टर युजिन गोजेव उपस्थित होते. राज्याला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी या किनारपट्टीचा योग्य वापर करायला हवा असं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. सध्या मुंबईत P1 पॉवरबोट शर्यती सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर INS विराट या युद्धनौकेच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या विराट फिरत्या करंडकाचं अनावरण नौदलाचे व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी रावल बोलत होते. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हजवळ काल पॉवर बोटिंगचा सागरी थरार अनुभवता आला. ताशी 120 किलोमीटर वेगानं चालणाऱ्या पॉवर बोटींनी उपस्थितांना थक्क केलं. कालच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 4 पात्रता फेऱ्या झाल्या. उद्या या चित्तथरारक शोची सांगता होणार आहे. क्रिकेट. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज बंगळुरू इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. पुणे कसोटीतल्या खराब खेळाचं प्रदर्शन आजही सुरूच ठेवत भारतीय फलंदाजी ढेपाळली. नाबाद 83 धावा करणारा KL राहुल वगळता इतर सर्वच फलंदाजांनी हाराकिरी केल्याचं दिसून आलं. अभिनव मुकुंद भोपळाही फोडू शकला नाही, तर चेतेश्वर पुजारा 17 धावा करून तंबूत परतला. कर्णधार विराट कोहलीही खेळपट्टीवर टिकला नाही आणि केवळ 12 धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणेनंही निराशा केली आणि तोही 17 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 बाद 178 धावा झाल्या होत्या. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 6व्या टप्प्यासाठीचं मतदान सुरू. दुपारी 1 वाजेपर्यंत 39% मतदान. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांचे रोड शो. असुरक्षिततेचं सावट झुगारून देत मणिपूर विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 69% इतकं भरघोस मतदान. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक. पूरक विधेयक नियमांना अंतिम स्वरूप देण्यासंदर्भात चर्चा होणार. महाराष्ट्रात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी राज्य सरकार 1000 कोटींचा निधी देणार. मुख्यमंत्री फडणवीस. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळपर्यंत होणार अंत्यसंस्कार. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खराब सुरुवात. आघाडीच्या फलंदाजांनी केली निराशा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.